Okay, so very good afternoon to all. Today we are going to see the further concept of the timer. Okay, in this chapter we are having three main concepts that is, that is port structure, interrupt and timer counter. Okay, we have already covered the port structure. As we know that in 8051 we are having four ports 0, 1, 2 and 3. Except port 1, all the remaining three ports are multifunction, means they are equally used for IO as well as some other functions. Okay, so accordingly we have studied this internal port structure. Port 0 is the one which need external pull-up resistor, and that's why this diagram is there. Okay, all the remaining three ports are having internal pull-up resistor. Only port 0 needs external pull-up resistors to operate. Okay, in the last lecture we have started with the timer. Okay, as we know that what in the microcontroller we are having two timers. Each timer is of 16-bit long. Okay, now there are total 6 SFR which are related to the timers. Timerशी related 6 SFR कोणते कोणते आहेत? TL0, TH0, TL1, TH1, TCON आणि TMOD. ओके, नाव आता TL0, TH0, TL1 आणि TH1 या 4 SFR चं फंक्शन काय आहे? जी टायमरची व्हॅल्यू आहे ती सेव्ह करायची. सो व्हॉट इज द फंक्शन ऑफ these 4 SFR to save the count of the timer? Okay, now we know that what we can use the timer for two purposes: to generate a delay or to count the pulses. जर डिले जनरेट करायसाठी यूज करत असेल तर आपण त्याला टायमर म्हणणार. टू काउंट द पल्सेस साठी आपण जर यूज करत असू तर वी कॉल इट ॲज ए काउंटर. मीन्स T1 we can use as a timer as well as a counter. Similarly, T0 we can use as a timer or as a counter. Okay, now for example, if we are using these resistors as a timer for the generator delay, then we have to give the count. ओके, किती मिनिटं? 5 मिनिटं, 10 मिनिट्स, 15 मिनिट्स. सो तो जो काउंट आहे तो सेव्ह करायचं काम कोणाचं? या SFRचं. सो TL0, TH0, TL1 आणि TH1 हे काय करतात तर टायमरचा काउंट सेव्ह करतात. मग हे अप्पर दोन जे SFR आहेत ते टायमर 0 साठीचा लागणारा काउंट सेव्ह करतील. लोअर जे दोन SFRs आहेत ते टायमर 1 साठी लागणारा काउंट सेव्ह करतील. ओके, so what is the function of this SFR? To save the count related to the timer. Now there is a fifth SFR which is TMOD resistor, which is used to decide the mode of operation of the timer. आपल्याला काय माहित झालं आता? टायमर दोन आहेत, T0 आणि T1. प्रत्येक टायमर हा 16-bit लॉंग आहे. पण आपला सीपीयू ऍट अ टाइम 16-bit डेटा घेऊ शकत नाही, म्हणून आपण जो 16-bit टायमर्स आहेत दोन पार्ट्स मध्ये डिवाइड केले. म्हणजे टायमर 0 16-bit होता, त्याला दोन पार्ट मध्ये आपण कसं डिवाइड केलं? TL0 आणि TH0. तसं टायमर 1 हा सुद्धा किती आहे? 16-bit लॉंग आहे, त्याला पण आपण दोन पार्ट्स मध्ये डिवाइड केलं, TL1 आणि TH1. ओके, नाव आता त्यांच्यासाठी लागणारे काउंट तिथं सेव्ह केले. मग आता आपल्याला त्यांचे मोड ऑफ ऑपरेशन सेव्ह म्हणजे डिसाईड करायचे. म्हणून मग कोण येतो पिक्चर मध्ये? टीमॉड रजिस्टर. सो व्हॉट इज द यूज ऑफ दिस टीमॉड रजिस्टर? टू डिसाइड और टू सेट द टायमर मोड. ओके, कुणासाठी? टायमर 0 आणि टायमर 1 साठी. सो अगेन इट इज अ 8-bit SFR. So in this 8-bit SFR, lower 4 bits are for the timer 0, higher 4 bits are for the timer 1. Okay, now इकडे बघा आता लोअर 4 बिट्स मध्ये 4 बिट्स दिसत आहेत. कुठले? गेट, C डॅश T बार, M1 M0. सिमिलरली हायर 4 बिट्स मध्ये पण 4 बिट्स दिसत आहेत. गेट, C डॅश T1 बार, M1 M0. व्हॉट इज द फंक्शन ऑफ गेट टर्मिनल? दॅट इज पिन नंबर 3 आणि 7 चं फंक्शन काय आहे? इट इज यूज टू टर्न ऑन दी टायमर. हा टायमरला ऑन करायसाठी यूज केला जातो. ओके, मग टायमरला ऑन करायच्या दोन मेथड्स आहेत, सॉफ्टवेअर मेथड or hardware method. So gate decide whether the timer is going to turn on by software method or hardware method. If gate is 0, जर गेट या टर्मिनलला आपण 0 दिलं, 0 मीन्स व्हॉट? की लो व्हॅल्यू दिली, किंवा आपण त्याला CLR बिट म्हणत असू. क्लिअर म्हणजे काय? 0 व्हॅल्यू असाइन करा. सो इन दिस 3 केसेस वी आर असाइनिंग 0 व्हॅल्यू टू द गेट. म्हणजे जर गेटला आपण 0 दिलं तर काय होईल? सॉफ्टवेअर मेथडने टायमर आपण ऑन करू शकू. जर इफ वी आर मेकिंग गेट ऍज अ 1, तर मग एक्सटर्नल हार्डवेअर मेथडने आपण काय करणार आहे? गेट ऑन म्हणजे टायमर ऑन करू शकणार आहे. ओके, सो गेट डिसाइड टू टर्न हाऊ टायमर इज गोइंग टू टर्न ऑन. इफ गेट टर्मिनल इज 0 और इफ दिस 2 बिट्स, इफ दिस बिट इज 7th बिट जर 0 असेल तर टायमर 1 हा काय होईल? ऑन होईल बाय युझिंग सॉफ्टवेअर मेथड, हार्डवेअर मेथड. जर गेट टर्मिनल 0 असेल तर बाय युझिंग सॉफ्टवेअर मेथड. सिमिलरली गेट 3 बघा, 3 पिन बघा गेट. So this gate terminal is used to turn on the
टायमर 0. जर या गेटला आपण 0 देत असू तर टायमर 0 ऑन होणार, पण कसा? विथ द हेल्प ऑफ सॉफ्टवेअर इन्स्ट्रक्शन. जर आपण 1 देत असू तर कसा ऑन होणार आहे? विथ द हेल्प ऑफ हार्डवेअर इन्स्ट्रक्शन, मीन्स हार्डवेअर, म्हणजे बटन प्रेस केलं की ते टायमर ऑन होतील. ओके, ना तुम्ही म्हणणार बटन कुठे आहे? तर आपल्याला माहिती आहे पोर्ट 3 आपण ऍडिशनल फीचर कशासाठी यूज करतो? एक्सटर्नल पिन कंट्रोल सिग्नल कॅरी करायला. सो तिथून जर आपण ऑन केलं तर गेटला आपल्याला इथं 1 करावं लागतं. सिम्पल जर प्रोग्राम थ्रू आपल्याला ऑन करायचं असेल तर वी आर नीड टू मेक दिस गेट 0. त्यामुळे आता इथून पुढे जेव्हा जेव्हा तुम्ही टायमर यूज करणार तुम्हाला गेट 0 करावं लागेल. का? आपण जेव्हा प्रोग्राम लिहितो याचा अर्थ काय? वी आर युझिंग द सॉफ्टवेअर मेथड फॉर टर्निंग ऑर ऍक्सेसिंग द टायमर्स. C'(T' आपल्याला माहितीये काय? टायमर 1 आपण टायमर म्हणून यूज करू शकतो किंवा काउंटर म्हणून यूज करू शकतो. सिमिलरली टायमर 0 पण आपण टायमर म्हणून यूज करू शकतो किंवा काउंटर म्हणून यूज करू शकतो. ओके ना, इथे बघा C'(T' आहे. T' मीन्स व्हॉट? ऍक्टिव्ह लो आहे. म्हणजे जर मी याला 0 दिलं तर टायमर मोड ऍक्टिव्ह होईल. म्हणजे आपण काय करू शकतो? टायमर 1 साठी म्हणजे 6th बीटला जर 0 दिलं तर टायमर 1 हा डिले जनरेट करायला यूज केला जाईल, म्हणजे टायमर मोड मध्ये तो यूज होणार. जर आपण 6th बीटला 1 दिलं तर काय होईल? टायमर 1 आपण काउंटिंग साठी यूज करू शकतो, म्हणजे ऍज अ काउंटर म्हणून आपण त्याला यूज करणार. सिमिलरली इथं बघा सेकंड नंबर पिन C0'T0' म्हणजे काय? इफ वी आर मेकिंग दिस बीट 0, जर आपण याला 0 दिलं तर कोण ऍक्टिव्हेट होतंय? टायमर 0. म्हणजे वी कॅन यूज टायमर 0 फॉर द टायमर पर्पज, दॅट इज टू जनरेट अ डिले. इफ वी आर गिव्हिंग हाय सिग्नल टू धिस पिन, आपण ही पिनला हाय सिग्नल दिला किंवा या बीटला सेट केलं तर आपण काय म्हणू शकतो की आपण टायमर 0 ला काउंटिंग साठी यूज करणार. एक लक्षात घ्या, हे जे काही टी मॉड रजिस्टर आहे हा याला तुम्ही 8 बीट डेटा पण देऊ शकता किंवा एखाद्या पर्टिक्युलर बीटला सेट रिसेट पण करू शकता. म्हणून आपण यांना दोन्ही म्हणतो, बीट ऍज वेल ऍज बाईट ऍड्रेसेबल. बाईट म्हणजे काय? तुम्ही ऍट अ टाइम 8 बीट व्हॅल्यू असाइन करा. बीट ऍड्रेसेबल म्हणजे काय? की फक्त तुम्हाला जर 6th बीट वर ऑपरेट करायचं तर ते सुद्धा पॉसिबल आहे की तुम्ही फक्त त्याला सेट किंवा रिसेट करू शकता. सेट करायसाठी काय इन्स्ट्रक्शन आहे? सेट बी. रिसेट म्हणजे काय? 0 करायसाठी काय इन्स्ट्रक्शन आहे? क्लिअर बी. मग तुम्हाला बाकी सगळ्या बीटची काही गरज नाहीये. तुम्हाला जर एकाच बीटला ऑपरेट करायचं असेल तरी पॉसिबल आहे. कुठं? टी मॉड रजिस्टर मध्ये. आणि त्यामुळे टी मॉडला आपण काय म्हणतो? बीट ऍज वेल ऍज बाईट ऍड्रेसेबल. ओके, and last two bit M1 M0, this 4th and 5th bit decide the mode for timer 1. 0 and first bit is decide the mode for the timer 0. Okay, as we know that what timer 0 having 4 modes. 0 means mode 0 which is of 13 bit. Okay, 01 is a mode 1 which is of 16 bit. 10 is a mode 2 which is of again 8 bit auto reload. 11 is a mode 3 which is a split or 8 bit timer split mode. आता हे 13 bit म्हणजे काय? तर जरी आपल्याकडे 16 बीटचे T0 आणि T1 असतील तरी त्यातले आपण 13 बीटच यूज करणार. मग या 13 बीट मध्ये आपण ऍक्सेस कसं करणार? 8 बीट हे हायरला, राहिलेले 5 बीट्स हे लोअरला. 16 बीट मध्ये असतील तर TL1 आणि TH आणि TL दोन्ही टायमरचे. एक्स म्हणजे काय? आयदर 0 असेल किंवा 1. 0 असेल तर TL0, TH0 म्हणजे टायमर 0 चे दोन्ही रजिस्टर आपण काय करणार? 8 बीट असाइन करणार. जर आपण टायमर 1 वर काम करत असू तर TL1 आणि TH1. ओके, म्हणजे दोघांना 8 बीट आपल्याला असाइन करावे लागतील. मग हे कसले बीट आहे? तुम्ही म्हणाल मॅडम हे काय सांगताय तुम्ही? तर आपण जे सांगतोय की काय टायमरचा काउंट आपल्याला सेव्ह करायचा आहे. आता आपण इथं म्हणताना म्हणतो की आता फॉर एक्झाम्पल मशीन मध्ये, वॉशिंग मशीनचं एक्झाम्पल घ्या की 5-6 प्रोग्राम्स असतात. तुम्ही जर लो लेवल म्हणला तर तुमचा 48 मिनिट साठी तो ऑन राहतो. हा मीडियम लेवल म्हणला तर 58 मिनिट साठी मशीन ऑन राहते. जर तुम्ही हाय लेवल म्हणला तर अगेन 1 तास 20 मिनिट साठी फॉर एक्झाम्पल ऑन राहते. मग हे कोण डिसाइड केलं की 1 तास राहणार, 40 मिनिट्स राहणार, 50 मिनिट्स राहणार? या ज्या व्हॅल्यूज आहेत की 40 मिनिट्स ऑन राहायला पाहिजे, 50 मिनिट्स, त्या व्हॅल्यू तुम्ही इथं सेव्ह करू शकता. ओके, कोणत्या रजिस्टर मध्ये? TL आणि TH मध्ये. ओके, सो मग आता तुम्हाला किती हायएस्ट व्हॅल्यू सेव्ह करायची त्याच्यानुसार तुम्ही मोड डिसाइड करता. ओके, जर इथं आपण काम करत असू मोड 0 वर तर आपण बघितलं काय आपल्याला हायएस्ट व्हॅल्यू काय मिळते? 01FF. ओके, सॉरी 1FFF मिळते. मग याच्यामध्ये हायर तुमची 1F राहते आणि लोअर तुमची हायर तुमची FF राहते आणि लोअर तुमची काय राहते? 01. तसं 16 बीट वर काम करत असू तर हायएस्ट व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला? FFFF. ओके, म्हणजे तुमचा हायर THX पण FF असेल, TLX पण FF असेल. तसं
8 बिट ऑटो रिलोड मोड मध्ये काय असतं की तुम्हाला एकाच रजिस्टरला कोणाला तरी व्हॅल्यू द्यावी लागते दुसऱ्या रजिस्टरला. म्हणजे TH1 ला आपण व्हॅल्यू दिली तर TL1 ऑटोमॅटिक ती व्हॅल्यू घेतो, ऑटोमॅटिक घेतो म्हणून याला ऑटो रिलोड म्हणायचं. आणि 1-1 हा मोड 3 आहे. इट इज अ 8 बिट स्प्लिट मोड. याच्यामध्ये काय होतं की फक्त टायमर 0 चे रजिस्टर आपण यूज करतो. टायमर 0 चे कोणते SFR आहेत, TL0 आणि TH0. ओके, मग यातला TL0 हा T0 टायमर 0 कडून यूज केला जातो आणि TH1 हा टायमर 1 कडून, TH0 हा टायमर 1 कडून यूज केला जातो, म्हणून याला काय म्हणायचं, स्प्लिट मोड. याच्यामध्ये हे दोन्ही TL0 आणि TH0 हे सेपरेटली यूज केलेले असतात. ओके, नंतर आपण बघितलं एक्झामच्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे. एक लक्षात घ्या, जरी तुमचं कन्व्हेन्शनल म्हणजे फिजिकल पेपर तुम्हाला फॉर एक्झाम्पल आता जर नोव्हेंबर पर्यंत लॉकडाऊन उठलं आणि जर असं सांगितलं की युनिव्हर्सिटीने हँड रिटन पेपर घ्या, तर त्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला हा म्हणजे 4 मार्क्स साठी विचारतात. आणि जर तुमची ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झाम जर ठरली की आतापर्यंत जशी बीईची झाली होती, जर तुमची पण ठरली की आता ऑब्जेक्टिव्ह आणि हे करायचे आहे, तर त्या केसमध्ये सुद्धा अशा टाईपचे क्वेश्चन्स इम्पॉर्टंट राहतात. पुढचा जो चॅप्टर आहे इंटरफेसिंग, पुढचा जो चॅप्टर आहे इंटरफेसिंग हा जर तुमचा, त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण ड्रॉ करायचा डायग्राम. जर तुमचा ऑब्जेक्टिव्ह टाईप पेपर असेल तर त्या केसमध्ये त्याला इतका इम्पॉर्टन्स राहणार नाही, पण जर तुमचा हँड रिटन पेपर असेल तर कमीत कमी 10 मार्क्सचे क्वेश्चन तरी एकेका पॉईंटवर येऊ शकतात. ओके, तसं हा जो पॉईंट आहे हा कंपल्सरी 4 मार्क्सला विचारतात. MCQ मध्ये तर डेफिनेटली येणार, प्लस तुम्हाला कन्व्हेन्शनल पेपर मध्ये सुद्धा या टाईपचे क्वेश्चन्स येणार. याच्यामध्ये आपण बघितलं होतं की टीमॉडचे आपण मोड कसे सांगायचे. ओके, समजा जर तुम्हाला टीमॉडची व्हॅल्यू 11 दिलेली असेल तर बघा आपण 11 कसं लिहिणार, हेक्स मध्ये 0001 या एका 1 साठी, सेकंड 1 साठी 0001. ना आता हे जे काही 8 बिट आहेत या टीमॉडच्या रजिस्टर सोबत कम्पेअर करा. नाव बघा गेट 00 चा असणार आहे का, आपण सॉफ्टवेअर मेथड मध्ये काम करतोय, इथं 0 आहे, 6th बिट 0 म्हणजे इथं कोण ऍक्टिव्हेट झालं, T1 ऍक्टिव्हेट झालं, दॅट इज टायमर 1. आणि 01 काय करतो, मोड 1 सिलेक्ट करतो. सो इट इज अ टायमर 1 मोड 1. आता इकडे बघू, सी डॉश म्हणजे हा सेकंड बिट बघा 0 आहे, सो सी डॅश टी बार मध्ये कोण ऍक्टिव्हेट होईल, टी बार. का, ऍक्टिव्ह लो आहे, लो सिग्नल दिला की ऍक्टिव्ह, 0 देतोय म्हणजे आपण इथं काय करतोय, लो सिग्नल देतोय. ओके, सो इथं टायमर मोड ऍक्टिव्हेट झाला. आणि इथं कुठला मोड ऍक्टिव्हेट झाला, अगेन 01 आहे म्हणजे 1, म्हणून आपण इथं काय लिहिलं आन्सर, टायमर 1 मोड 1, टायमर 0 मोड 1. ओके, हा तुम्हाला होमवर्कला होता. नेक्स्ट आपण बघितलं की टायमरची फ्रिक्वेन्सी कशी काढायची. टायमरची फ्रिक्वेन्सी कशी काढतो आपण, जी की आपली ऑसिलेटरची फ्रिक्वेन्सी असेल ती डिवायडेड बाय 12 केलं की आपल्याला टायमरची फ्रिक्वेन्सी मिळते. नाव पिरियड पण आपण कसा काढू शकतो, 1/, फ्रिक्वेन्सी इज नथिंग बट द पिरियड. ना आता आपण टायमर बघतो त्यामुळे टिकॉन अगेन हा शेवटचा SFR आहे जो टायमरशी रिलेटेड राहतो. टायमरशी रिलेटेड किती SFR आपण बघितले बघा, हे 4 सी, हे 4 SFR, TL0, TH0, TL1, TH1 हे 4. नेक्स्ट Tmod 5वा आणि लास्ट टिकॉन. ओके, सो त्या 4 SFR चं फंक्शन काय आहे, टायमर साठी लागणारा काउंट सेव्ह करायचा. Tmodचं फंक्शन काय आहे, टायमरचे मोड ऑफ ऑपरेशन, कोणत्या मोड मध्ये टायमरला ऍक्टिव्हेट करायचे ते डिसाइड करायचं. आणि टिकॉन रजिस्टरचं फंक्शन काय आहे, टायमरचे ऑपरेशन कंट्रोल करायचे. ओके ना, आता टिकॉन जर रजिस्टर आपण बघितला तर याचे टोटल 8 बिट आहेत. सो यातल्या 8 अप्पर 8 बिट जे आहेत हे टायमर साठी युज केले जातात. लोअर 8 बिट आहेत, इथं बघा पिंक कलरच्या मीन्स रेड कलरची बॉर्डर दिसतेय, हे इंटरप्ट साठी युज केले जातात. ओके, सो आधी आपण टायमर साठी बघून घेऊ आणि नंतर जेव्हा इंटरप्ट सेक्शन आहे त्यावेळेस मी ते राहिलेले लोअर 4 बिट एक्सप्लेन करते. ओके, ना आता इथे बघा टिकॉन मध्ये 4 बिट्स हे जे आहेत 4th, 5th, 6th आणि 7th हे बीट कुणाशी रिलेटेड आहेत, टायमरशी. ना आता तुम्ही सांगा 8051 मध्ये किती टायमर्स आहेत आपल्याकडे, 5 पटकन किती टायमर्स आहेत आपल्याकडे, 8051 मध्ये आपण टोटल किती टायमर्स यूज करतो, 1 2 3 4. यस, फास्ट. How many timers we are going to use in 8051? 1 2 3 4. Tell me fast. 2. 2. Okay, so which are these, timer 0 and timer 1. Okay, so these 4 bits are related to that 2 timers. Now see, 4th and 5th bit is related to timer 0,
सिक्स्थ अँड सेव्हन्थ बीट इज रिलेटेड टू टायमर 1. आता ह्याचं फंक्शन काय बघा, TR मीन्स टायमर रन. रन म्हणजे काय, स्टार्ट करणे. ओके. एफ मीन्स काय, ओव्हरफ्लो. ओव्हरफ्लो म्हणजे काय एक्सप्लेन करते मी, आधी आपण रन बघू. सो TR0चं फंक्शन काय आहे, आपल्याला टायमरला टर्न ऑन करायसाठी हे बीट यूज केलं जातं. ओके. सो व्हॉट इज द TR0, टायमर रन 0. टायमर रन 0 म्हणजे काय, जर आपण या बीटला 1 दिलं तर आणि तरच तुमचा टायमर स्टार्ट होईल. ओके. सो व्हॉट इज द यूज ऑफ दिस फोर्थ बीट, टू टर्न ऑन द टायमर 0. टायमर 0ला जेव्हा आपण काम करतो, म्हणजे काय, आधी आपण व्हॅल्यू सगळ्या फॉर एक्झाम्पल घालून घेतल्या, आपण मोड डिसाईड केला, इतकं करून चालेल का नाही, आपल्याला ऑनचं बटन दाबावं लागतं. मग ते ऑनचं बटन म्हणजे काय झालं तुमचं, हे TR0 झाला. ओके. सो TR0 इज नथिंग बट टायमर रन 0. दिस बीट इज यूज टू टर्न ऑन दी टायमर. जर तुम्ही या बीटला 1 केलं तर टायमर तिथं ऑन असेल, जर हे बीट 1 असेल, 0 असेल तर टायमर तिथं ऑन होणार नाही. ओके. नेक्स्ट. तसंच TR1, टायमर रन 1, याचा अर्थ काय, टायमर 1 ला जर आपल्याला ऑन करायचं असेल तर आपल्याला या बीटला 1 द्यावं लागतं. जर हे बीट 0 असेल तर आपला टायमर तिथं स्टॉप कंडिशन मध्ये असेल. कळालं का. सो TR0चं फंक्शन काय आहे, टायमर 0 ला ऑन करायचं. TR1चं फंक्शन काय आहे, टायमर 1 ला ऑन करायचं. पण कधी, जर यांना 1-1 मिळालं तर, म्हणजे हाय सिग्नल मिळाला तर, किंवा हे बीट सेट असतील तर. का, इथं कुठेही तुम्हाला बार दिसत नाहीये म्हणून हे कसे आहेत, ऍक्टिव्ह हाय आहेत सगळे. म्हणजे जोपर्यंत हाय सिग्नल मिळत नाही तोपर्यंत ऍक्टिव्ह होणार नाहीत. मग ऍक्टिव्ह होणार नाहीत म्हणल्यावरती त्यांचं काम करणार नाहीत. या बीटचं फंक्शन काय आहे, या बीटचं काम काय आहे, टायमर 0 ला ऑन करायचं. मग कधी करेल तो, जर त्यांना 1 सिग्नल मिळाला तर. ओके. सो TR0 काय करेल, जेव्हा त्याला 1 सिग्नल मिळेल किंवा जेव्हा हे बीट सेट असेल तेव्हा तो टायमर 0 ला ऑन करेल. तसंच TR1चं फंक्शन काय आहे, की जेव्हा या बीटला आपण 1 करू, कोण, युजर, किंवा सेट करेल त्यावेळेसच टायमर 1 ला ऑन करायचं. ओके. म्हणजे हे 2 बीट हे युजरच्या हातात आहेत, कधी सेट करायचे. समजतंय. ज्यावेळेस युजरला टायमर ऑन करायचा असतो त्यावेळेस तो काय करतो, इन्स्ट्रक्शन लिहितात, सेट बी TR0, मग टायमर 0 तिथं ऑन होईल. सेट बी TR1, मग तिथे टायमर 1 ऑन होईल. ओके. नेक्स्ट बघा, फिफ्थ आणि सेव्हन्थ बीट TF0 आणि TF1. TF0 दॅट इज टायमर ओव्हरफ्लो 0, टायमर ओव्हरफ्लो 1. आता ओव्हरफ्लो म्हणजे काय बघा, आता फॉर एक्झाम्पल मी 5 मिनिटासाठी कन्सिडर करा की आपण ओव्हन लावलं आणि आपण 5 मिनिट तिथं सेट केलेत. ओके. आपण जेव्हा टाइम सेट करतो तेव्हा काय होतं, 0 पासून तिथं काउंटिंग स्टार्ट होतं. 0, 1, 2, 3, 4, 5, 6. ओके, सॉरी, आपण 5 मिनिट केले तर 5th पर्यंत जाईल. जेव्हा मग तो 5th पर्यंतला जातो, मग तो काय करतो, 5th रीच झालं म्हणजे काय, 5th पर्यंत गेला म्हणजे काय, की हायएस्ट काउंटला तो पोहोचला. ओके. कोण, आपला काउंटर किंवा आपला टायमर, किंवा जी सेट व्हॅल्यू आहे तिथे त्यांनी अचीव्ह केली. मग जेव्हा तो हायएस्ट व्हॅल्यूला जातो तो परत काय करतो, 0 ला येतो आणि हे जे काही ओव्हरफ्लो फ्लॅग आहे, बीट आहे, ते सेट करतो. ओके. म्हणजे जोपर्यंत हे बीट सेट होत नाही तोपर्यंत काय, की त्याचं काउंटिंग अजून चालू आहे, तो मॅक्सिमम लेवलला पोहोचलेला नाहीये. ओके. नाव आता हे TF0 काय करेल, टायमर 0 साठीचं ओव्हरफ्लो फ्लॅग सेट करेल आणि TF1 काय करेल, टायमर 1 साठीचं ओव्हरफ्लो फ्लॅग सेट करेल. आता तुम्ही म्हणाल मॅडम ओव्हरफ्लो फ्लॅगचा यूज काय. ओके. ना एक लक्षात घ्या, आता जेव्हा आपण टायमर ऑन करतोय आपण काय करतो, तिथे एक टाइम लिमिट सेट करतो. TH आणि TL मध्ये ज्या व्हॅल्यू आहेत तेवढ्यापर्यंत तो काउंट करणार. कन्सिडर करा की त्यांच्यामध्ये व्हॅल्यू 12 आहे. ओके. मग काय होईल तर 0 पासून इनिशियल काउंट काय असतो, 0 पासून तो काय होईल, पहिला क्लॉक आला की 1 होईल, नंतर 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 12 झालं म्हणजे काय, की जी आपण व्हॅल्यू सेट केलेली आहे तिथं आपली मशीन येऊन पोहोचली. ओके. मग आता परत त्यांनी काही परत काउंटिंग करायला पाहिजे का नाही, का आपण त्याला सांगितलं की 12च पर्यंत तू काउंट कर. येस. ना मग 12 झाल्यावर काय, मग 12 झाल्यावर युजरला कळावं की हायएस्ट काउंट रीच झालाय. मग ते कळायसाठी हे जे काही फ्लॅग आहेत हे सेट केले जातात. ओके. कुणाकडून सेट केले जातात, मशीन कडून. समजते. TR ला युजर म्हणजे आपण सेट करतो, कुणाला, TR0 आणि TR1 ला. कधी सेट करतो, जेव्हा आपल्याला टायमरला ऑन करायचं असतं तेव्हा. पण हे जे काही 2 फ्लॅग्स आहेत, TF0 आणि TF1, हे सिस्टीम कडून सेट केले जातात. कधी, जेव्हा ते हायएस्ट काउंटला रीच करतात तेव्हा. ओके. मग हायएस्ट काउंट किती असतो तर ते मोडवर डिपेंड आहे.
समजतंय? तुम्ही जर मोड 0 ला काम करत असाल तर 0, 1, FF हा हायेस्ट काउंट झाला. आपण मोड 2 ला जर काम करत असू तर FF हा का हायेस्ट काउंट झाला. मोड 3 आणि 4 कसे आहेत 8 बीटचे, त्यामुळे FF फक्त काय झाला हायेस्ट काउंट झाला. ओके, म्हणजे 0 पासून ते हायेस्ट काउंट पर्यंत जातील. जेव्हा हायेस्ट काउंट रीच होईल तेव्हा मग हे फ्लॅग सिस्टीम कडून हे 2 फ्लॅग सेट होणार. ओके, मग इथं 2 पद्धती आहेत. परत बघा, सिस्टीम काय करेल, कंटिन्युअसली या 2 फ्लॅग कडे बघत बसेल की कधी सेट होतील कधी सेट होतील, आणि जेव्हा ते सेट होतील तेव्हा मग सीपीयू ला म्हणजे आपल्या मशीनला कळतं की काउंटिंग मॅक्सिमम रीच झालेलं आहे. ओके, मग याला या अशा मेथडला काय म्हणायचं, पोलिंग. पोलिंग मध्ये काय की सिस्टीमला कंटिन्युअसली मॉनिटर करावं लागतं की जोपर्यंत टीएफ फ्लॅग सेट होत नाही तोपर्यंत. ओके, नाव टीएफ फ्लॅग सेट झाला की मग सिस्टीमला कळतं की आता म्हणजे सिस्टीम मॅक्सिमम काउंट रीच झाला आणि मग ती पुढची प्रोसेस स्टार्ट करते. मग याच्यात काय होतं की आपला जो सीपीयू किंवा मेन मशीन आहे त्याचा टाइम खूप वेस्ट होतो. का? कारण की ते हायेस्ट काउंटला जाईपर्यंत त्याला कंटिन्युअसली मॉनिटर करत बसावं लागतं, सारखं त्याला बघत बसावं लागतं TF1 सेट झालाय का नाही, आणि मग हे इथं सिस्टीमचा वेळ वाया जातो. म्हणून मग नेक्स्ट मेथड आहे ती कोणती, इंटरप्टची. इंटरप्टची म्हणजे काय की एकदा टायमर ऑन केला की सिस्टीम त्याच्या कामामध्ये म्हणजे दुसऱ्या कामामध्ये बिझी राहते, आणि जेव्हा TF फ्लॅग सेट होतो तेव्हा मग इंटरप्ट म्हणजे एक अडथळा सिस्टीमकडे पाठवला जातो. मग जेव्हा तो इंटरप्ट रिसीव्ह करतो तेव्हा सिस्टीमला कळतं की हा आता TF फ्लॅग सेट झालाय, मला तिकडे जाऊन त्याचं रुटीन एक्झिक्यूट करायला पाहिजे. ओके, मग ह्याच्यासाठी नेक्स्ट कन्सेप्ट आहे ती इंटरप्ट आहे. आधी आपण ह्याचे मोड कंटिन्युअसली बघू आणि मग इंटरप्ट कडे जाऊ. ओके, सो इथपर्यंतचा पार्ट आता आपण काल बघितलेला होता, सो तो ती रिव्हिजन होती. नाऊ वी आर इन द very important part, that is the modes. Okay, now see, as we know that for the 2 timers we are having 4 modes. Okay, now mode 0 कुणाला, टायमर 0 ला का टायमर 1 ला, तर दोन्ही टायमरला. समजते? तुम्ही टायमर 0 सुद्धा मोड 0 मध्ये ऑपरेट करू शकता, टायमर 1 सुद्धा मोड 0 मध्ये ऑपरेट करू शकता. मग मोड 0 तुम्ही कुठून डिसाइड करणार, टी मॉड रजिस्टर मधून. ओके, टी मॉडचे जे काही शेवटचे 2 बीट्स आहेत त्याच्यानुसार तुम्ही हा मोड सिलेक्ट करणार. हा मोड किती बीटचा आहे, 13 बीटचा आहे. मग ह्या 13 बीट मध्ये डिस्ट्रीब्युशन कसं केलेलं आहे बघा. हे जे काही 13 बीट्स आहे याच्यामध्ये जे हायर रजिस्टर आहे हा 8 बीटचा आहे, आणि लोअर रजिस्टर हा आहे जो तो 5 बीटचा आहे. नॉर्मली एमसीक्यू ला हे खूप वेळा विचारतात. सो इन द 13 बीट टायमर मोड, आउट ऑफ दॅट 13 बीट THX, that is higher register of any timer, it may be the timer 0, it may be the timer 1. So higher bits is of 8 bit and lower bit is of the 15 bit. Okay, so see here, now these 3 bits of the lower register is not going to be used, so we have to treat that bit as a 0 0 0. Is it? Now see, this is the diagram for mode 0. Now see here, this is a crystal oscillator. What is the use of this crystal oscillator? याचा यूज काय, ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी जनरेट करायची. ओके, नाउ नॉर्मली आपण कोणत्या क्रिस्टल ऑसिलेटर फ्रिक्वेन्सीचा क्रिस्टल यूज करतो तर 11.0592 मेगाहर्ट्ज. मग ही तर क्रिस्टल फ्रिक्वेन्सी झाली. आपल्याला टायमर फ्रिक्वेन्सी काढायची. आपल्याला ऑलरेडी माहिती आहे टायमर फ्रिक्वेन्सी आपण कशी काढतो, क्रिस्टल ऑसिलेटर फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय 12. ओके, so crystal oscillator frequency divided by 12 is nothing but your timer frequency. मग ती तुम्ही कुणाला केली, अँड गेट आहे इथं. अँड गेट म्हणजे काय म्हणून काम करतं ते, ऍज ए मल्टिप्लिकेशन. ना आता एक लक्षात घ्या, मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे सेकंड इनपुट कोण आहे, TR बीट. TR म्हणजे कुठला, जो आपण आता इथं बघितला तो TR 0 किंवा TR 1. ओके, आपण इथं एक्स म्हणलंय. एक्स का, आयदर 0 असेल एक्स किंवा 1 असेल. टायमर 1 साठी पण मोड 0 ला सेम स्ट्रक्चर आहे, टायमर 0 साठी मोड 0 ला सेम स्ट्रक्चर आहे. ओके, आता इथे लक्षात घ्या, TR 0 जर तुमचा 0 असेल, ओके, म्हणजे हे बीट जर तुम्ही अजून सेट केलेलं नाही, याचा अर्थ काय, हे बीट 0 आहे. म्हणजे काय, मल्टिप्लिकेशनला एक इनपुट काय झालं, 0 झालं. मल्टिप्लिकेशन मध्ये एक इनपुट जरी 0 असेल तर बाकी आन्सर काय येतं तुमचं 0 येणार. 0 मल्टिप्लाइड बाय 5 0, 0 मल्टिप्लाइड बाय 8 0. म्हणजे काय, जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करतो एक जरी इनपुट 0 असेल तर फायनल आन्सर काय झालं, 0. याचा अर्थ काय की तुमच्या टायमरला ऑपरेटिंग सिग्नल मिळत नाही. याचा अर्थ काय, टायमर तिथं ऑफ राहतो. म्हणून मग आपल्याला काय करावं लागतं की जेव्हा आपल्याला टायमर शी रिलेटेड कामं स्टार्ट करायचे असतात तेव्हा आपल्याला TR1 ला आधी 1 करावं लागतं. So to turn on the timer, we have to first give high signal to TR1, TRX bit. Okay, X may be 0 or X may be 1. So see here, if we made TR bit set, TR bit जेव्हा आपण सेट करू
Okay, we are making TR bit as a 1. Then what is the answer? Whatever the signal frequency is there, it is going to transfer towards the timer frequency. टायमर सर्किटला ते जिथं जाणार. आता टायमर मध्ये काय आहे तुमचं, ऍज मोड 0 हा 13 बिट्सचा आहे, सो तुमचे 5 बिट्स हे लोअर राहणार, 8 बिट्स हे हायर राहणार. ओके, सो जो काउंट तुम्ही इथं लोड कराल, कन्सिडर करा. तर फॉर एक्झाम्पल की यू आर मेकिंग TR बीट ऍज ए 1, तुम्ही TR बीट 1 केलं. सो हा जर 1 असेल तर काय होईल, 1 मल्टिप्लाइड बाय एनिथिंग आपण ऑलरेडी बघितलंय हे लास्ट लेक्चरला. 1 मल्टिप्लाइड बाय एनिथिंग मीन्स दॅट सिग्नल. ओके, सो हा जो सिग्नल आहे हा काय होईल, आउटपुटला इथं पास केला जाईल. आउटपुटला ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी मिळाली. आपण कोणत्या सिग्नलवर काम करतोय, डिजिटलवर. आपण कसले सर्किट बघतो, हे सगळे डिजिटल आहे. डिजिटलचं मेन काय राहतं फंक्शन, की जोपर्यंत क्लॉक सिग्नल मिळत नाही तोपर्यंत ते ऑन होत नाहीत. ओके, सो आता बघा इथं TR ला 1 केल्यामुळे जे काही इनपुट सिग्नल आहे, क्लॉक सिग्नल आहे, तो टायमर सर्किटला मिळाला. मग टायमर सर्किट काय करेल, 0-0 पासून जो काउंट इथं आपण डिसाइड करू, कन्सिडर करा की आपण इथं काउंट 0-0-0-5 असा डिसाइड केलेला आहे. ओके, सो इथं काय होईल, 0-0 पासून तो काउंट करायला स्टार्ट करेल. सो याच्यातला जेव्हा पहिला क्लॉक येईल तेव्हा तो काय होईल, लोअर काउंट ऑलवेज काय असणार आहे, 0-0. ओके, TL0 TH सुद्धा काय असेल, 0-0. कोणत्याही मोड मध्ये लोअर काउंट काय असतो, 0-0-0-0. नाव कन्सिडर करा की पहिला क्लॉक पिरियड आला, हा काय झाला, 1 झाला. सेकंड क्लॉक पिरियड आला, हा काय झाला, 2 झाला. थर्ड क्लॉक पिरियड आला, हा काय झाला, 3 झाला. फोर्थ क्लॉक पिरियड आला, 4 झाला. फिफ्थ क्लॉक पिरियड आला, 5 झाला. आपण व्हॅल्यू काय सेट केली होती, 5 सेट केली होती. मग आता काय झालं की त्यांनी आपण जी सेट केलेली व्हॅल्यू आहे तिथं हा काउंट रीच झाला. मग रीच झाल्यावर तर काय करतो, जेव्हा मॅक्सिमम काउंटला ही व्हॅल्यू रीच होते तेव्हा तो काय करतो, TF ला सिग्नल पाठवतो की तू आता हाय हो. मग काय केलं जातं, TF जो सिग्नल आहे तो 1 केला जातो. आता हा 1 युजर करतोय का, नाही. कुणाकडून होतोय, सिस्टीम कडून. कधी होतोय, जेव्हा टायमर त्याच्या मॅक्सिमम डिसाइडेड केलेल्या व्हॅल्यूला रीच होतो तेव्हा मग TF ला 1 असाइन केलं जातं. आणि परत हे सिग्नल इथं जे काही आहे त्या व्हॅल्यू काय होतात, 0 पासून यायला तो 0 ला येतो. आणि मग नेक्स्ट टाइम जेव्हा आपण परत एकदा सर्किट ऑन करू, जर आपल्याला परत एकदा हे करायचं असेल तर परत आपल्याला TR ला 1 करावं लागतं. मग परत याचं 0 पासून स्टार्टिंग होणार, कुठपर्यंत, हायेस्ट व्हॅल्यू जी आपण सेव्ह केलेली आहे तिथपर्यंत. ओके, ना परत अगेन काय होईल, जेव्हा त्याची मॅक्सिमम व्हॅल्यू रीच होईल तेव्हा काय होईल, अगेन तो TF फ्लॅग सेट करणार. ओके, सो अशा पद्धतीने हे टायमरचं इथं वर्किंग होतं. कळालं का, येस ऑर नो? हॅलो, म्हणजे जर आता आपण प्रोसिजर बघायची म्हणली की आता आपल्याला जर टायमरच्या मोड 0 मध्ये ऑपरेट करायचं असेल तर आपल्याला काय काय स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. तर पहिल्यांदा बघा की तुम्हाला इथं काउंट डिसाइड करावं लागेल. तो काउंट तुम्हाला लोड करावा लागेल कुठं, या 2 रजिस्टर मध्ये. ओके, म्हणजे तुम्हाला हायेस्ट व्हॅल्यू कितीपर्यंत तुम्हाला ऑन करायचं. तुम्ही वॉशिंग मशीन लावता, तुम्हाला कितीपर्यंत ऑन करायचे, 5 मिनिट ठेवायचे, 10 मिनिट ठेवायचे. ओके, म्हणजे आधी पहिल्यांदा तुम्हाला ते डिसाइड करावं लागेल की किती मिनिट हे करायचंय. ओके, मग तो काउंट आपण कुठे ठेवतो, TL आणि THX मध्ये. ओके, जर टायमर 0 वर काम करत असू तर TL0 TH0 म्हणणार मी याला. जर मी टायमर 1 वर काम करत असेल तर मी याला TL1 आणि TH1 म्हणणार. ओके, नाव आणि हा बीट कुठला असेल माझा, TR1 जर टायमर 1 असेल तर. जर टायमर 0 असेल तर काय असेल, TR0. सो पहिली स्टेप काय की मला इथं काउंट सेव्ह करावे लागतील. एकदा का काउंट सेव्ह झाले की मला या बीटला काय करावं लागेल, 1 करावं लागेल. ओके, TR1 करून मग मी काय करणार, टायमरला ऑन करणार ना. आता टायमर ऑन झाले, आता काय करेल, मला वेट करावं लागेल कुठपर्यंत, जोपर्यंत मला कंटिन्युअसली बघावं लागेल की TF बीट कधीपर्यंत 1 होतंय का. तोपर्यंत मला नाही कळणार की हा मॅक्सिमम लेवलला रीच झालाय का नाही. जेव्हा TF बीट 1 सेट होईल तेव्हा मग मला काय कळेल की आता काउंट त्याच्या मॅक्सिमम लेवलला रीच झाला. ओके, सो या स्टेप्स आपण इथे फॉलो करतो. सो स्टेप्स फॉर टायमर मोड 0, कुठल्या कुठल्या स्टेप्स आहेत बघा. तर फर्स्ट स्टेप काय, लोड टायमर काउंट इनटू THX आणि TLX. पहिली स्टेप काय, जर आपल्याला टायमरची काम करायचं असेल तर
की आपल्याला पहिल्यांदा व्हॅल्यू TLX आणि THX मध्ये व्हॅल्यू लोड कराव्या लागतात. सेकंड, एकदा का व्हॅल्यू लोड झाल्या की आपल्याला टायमरला ऑन करावं लागतं. आता टायमरला ऑन करायला कोणतं बीट आहे? TR बीट आहे. जर मी टायमर 0 ला मला ऑन करायचं असेल तर मी कोणती इन्स्ट्रक्शन यूज करणार? सेट बी, म्हणजे बीट सेट करा, कोणतं? TR0. जर मला टायमर 1 ला ऑन करायचं असेल तर मी कोणती इन्स्ट्रक्शन यूज करणार? सेट बी TR1. इथपर्यंत समजलं का? हॅलो, सेकंड 2 स्टेप क्लिअर झाल्या का सगळ्यांना? येस ऑर नो? हॅलो हॅलो. ओके, नाव इथे बघा, पहिल्यांदा टायमरच्या काउंट व्हॅल्यू आपण लोड करून घेतल्या, नंतर टायमरला ऑन केलं. वन्स द टायमर टर्न ऑन इट विल इन्क्रीज विथ इच क्लॉक सायकल. त्यांचा काउंट जो आहे तो 0 पासून स्टार्ट होऊन प्रत्येक क्लॉक सायकलला 1 ने वाढत जातो. कुठपर्यंत वाढणार? जोपर्यंत आपण या व्हॅल्यू सेट केलेल्या तिथपर्यंत जाईल तो. त्याला आपण काय म्हणतो? मॅक्सिमम काउंट. अँड जेव्हा मॅक्सिमम काउंटला तो रीच होईल तेव्हा तो काय करेल? TF फ्लॅग सेट करेल. ओके, मग आपल्याला काय करायचंय? TF फ्लॅग मॉनिटर करायचं. आता मॉनिटर करायला आपण कशी इन्स्ट्रक्शन लिहितो बघा? JNB TFX, हिअर. याचा अर्थ काय? J मीन्स जम्प करा, NB मीन्स जर बीट सेट नसेल तर. कुठं? कोणतं बीट? TF बीट. सेट म्हणजे काय? 1. ओके, मग कुठं जम्प करा? हिअर. आणि मग मी हिअरचा ऍड्रेस कुठे देणार? इथेच. ओके, सो JNB TFX, हिअर ही इन्स्ट्रक्शन यूज करून आपण कंटिन्युअसली TF बीट कडे बघत राहणार की कुठपर्यंत तो सेट होतोय. जर सेट नसेल तर तिथंच या, जर सेट असेल तर पुढच्या इन्स्ट्रक्शनला जावा. ओके ना, कन्सिडर करा की तो सेट आहे. ओके, की मॅक्सिमम व्हॅल्यूला तो रीच झाला. मॅक्सिमम व्हॅल्यूला रीच झाल्यावर तो काय करतो? TF बीटला सिस्टीम काय करते? फ्लॅग सेट केला जातो ना. आता इथे बघा, तो सेट केला की मग आपण काय करणार? क्लिअर TR0 म्हणजे काय? आता टायमर बंद करणार का? त्याचं ऑपरेशन झालं, मॅक्सिमम लेवलला 1 काउंट झाला, आपल्याला TF फ्लॅग मिळाला. याचा अर्थ काय? त्याचं पहिला म्हणजे फर्स्ट ऑपरेशन तर कम्प्लीट झालंय. मग आपण काय करणार? क्लिअर TR0 जर आपण टायमर 0 वर काम करत असू, किंवा क्लिअर TR1. CLR क्लिअर याचा अर्थ काय? की 0 असाइन करा. त्याला आपण रिसेट पण म्हणू शकतो. ओके, पण रिसेट करा याचा अर्थ काय? त्याला इन्स्ट्रक्शन काय यूज करणार तुम्ही? CLR TR0. ओके ना. आता जर रिपीट ऑपरेशन करायचं असेल, की परत तुम्हाला स्टार्ट करायचं असेल, तर तुम्ही काय करणार? TF फ्लॅग जो सेट झाला होता त्याला आधी 0 करा आणि मग काय करा? लोड द व्हॅल्यू, परत गो टू द स्टेप 1. म्हणजे हा जो फ्लॅग सेट झाला होता तो आधी आपल्याला 0 करावा लागेल. येस ऑर नो? तुम्ही म्हणाल मॅडम CLR TF ची गरज काय? कन्सिडर करा की आता तो 1 झालाय, आपल्याला कळालं की तो मॅक्सिमम व्हॅल्यूला रीच झालाय. आता आपल्याला रिपीट करायची प्रोसेस. आपण परत पहिल्या स्टेपला आलो, पहिल्या स्टेपला आलो, व्हॅल्यू लोड केल्या, टायमरला ऑन केलं. आता इथं मॉनिटर करायचं की तो 1 सेट होतोय का? पण ऑलरेडी तो पहिल्या केसमध्ये 1च आहे ना. ओके, मग इथं त्याला मॉनिटर करताना तो काय दाखवेल? 1च दाखवेल. म्हणून जर आपल्याला रिपीटेड ऑपरेशन्स करायचे असतील तर पहिल्यांदा आधी आपल्याला आधी जो सेट झालेला TF फ्लॅग आहे तो 0 करावा लागेल आणि मग परत कंटिन्युअसली मॉनिटर करावं लागेल. हे समजलं का? हॅलो, येस ऑर नो? फास्ट. Yes, ma'am. Okay, now next see this, it is a mode 1. As we know that mode 1 is a 16 bit. 16 bit एंटायर बाकीचे जे काही ऑपरेशन्स आहेत ते सगळे सेम असणार. फक्त इथं काय फरक आहे बघा? TL आणि TH दोन्ही कसे असतील? 88 बीटचे. ओके, दॅट इज ओनली द डिफरन्स. बाकी सगळं कसं आहे? मोड 0 सारखंच आहे. म्हणजे काय? क्रिस्टल ऑसिलेटर आहे, क्रिस्टल ऑसिलेटरची फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय 12 झालं की तुम्हाला टायमरसाठी लागणारी फ्रिक्वेन्सी मिळेल. ती आपण कुठे अप्लाय करतो? अँड गेटला. अँड गेटला दुसरं इनपुट काय आहे? TR फ्लॅग आहे. ओके, जोपर्यंत TR फ्लॅग आपण 1 सेट करत नाही तोपर्यंत हा जो क्लॉक सिग्नल आहे या सर्किटकडे पोहोचू शकत नाही आणि तोपर्यंत आपलं सर्किट इथं वर्किंग स्टार्ट होत नाही. ओके, मग आता जेव्हा आपल्याला TR म्हणजे मोड 16 बीट मोडवर काम करायचंय, पहिला स्टेप काय? TL आणि TH ला व्हॅल्यू असाइन करून घ्या. सेकंड स्टेप काय? एकदा का व्हॅल्यू तुम्ही डिसाईड केली की तुम्ही ठरवलं मला 5 मिनिटासाठी वॉशिंग मशीन लावायचंय, मग तुम्ही काय करणार? ऑन म्हणणार. मग तुम्ही ऑन म्हणायला काय म्हणणार? TR बीट तुम्ही काय करणार? सेट करणार. TR बीट 1 ला सेट झालं की काय होणार? हे जे काही क्लॉक सिग्नल आहे ते टायमर कडे येणार. 0 पासून टायमर ते स्टार्ट करणार. काउंटिंग मीन्स क्लॉक काउंट स्टार्ट करणार. 0 0 0 0 0 0 0 1 0 0 0 2
हायेस्ट अकाउंट काय असेल याच्यामध्ये FF TH साठी FF TL साठी, म्हणजे 4 टाइम्स F इथं आपल्याला हायेस्ट अकाउंट मिळेल. ओके, सी हिअर इथं या FF साठी या TH साठी आपल्याला हायेस्ट अकाउंट काय मिळेल FF. का TH किती बीटचा आहे 8 बीटचा आहे. 8 बीट मध्ये जर ऑल 8 बीट जर तुमचे 1 1 असतील याचा अर्थ काय, सी हिअर ज्यांना हे कळालं नाही FF कसं आलं त्यांच्यासाठी मी एक्सप्लेन करते. समजा हे बीट 1 आहे, हे बीट 1 आहे, हे बीट 1 आहे, अगेन दिस बीट पण 1 आहे, 1 1 1 and 1. Now tell me what is the equivalent circuit for these 4 bits if we are using the weightage 1 2 4 8. Okay, if we are using this weightage, then 8 4 12 12 2s 12 14 plus 1 15, and next we can represent this 15 as a F. So similarly, for if this 4 bit as a 1 1, we get this F. This is count for what? This is the count for TH. So means highest possible value of the TH is FF. Similarly, highest possible value for TL is FF. In combine, what is the highest possible value for mode 1? That is 4 times F. What is the lowest value? 0 0 0 0. Is it? So 0 0 is the lowest value. What is the highest possible value? FF FF. Okay, so जी काही क्रिस्टल फ्रिक्वेन्सी आहे त्याला डिवायडेड बाय 12 केलं, टायमर फ्रिक्वेन्सी मिळाली, ती तो सिग्नल आपण अँड केला TR सोबत आणि मग अप्लाय केला सर्किटला. जेव्हा TR बीट आपण 1 करू, TR बीट 1 केल्यावर काय होईल, जी काही क्लॉक सिग्नल आहे तो काय होईल, ट्रान्समिट केला जाईल. जसजसे क्लॉक रिसीव्ह होतील तसा तुमचा काउंट इन्क्रीज होईल. 0 0 0 0 0 0 0 1 0 0 0 2. ओके, हायेस्ट अकाउंट कुठे जाईल, FF पर्यंत. ओके ना, हायेस्ट अकाउंट जेव्हा रीच केला जाईल तेव्हा काय होईल, TF फ्लॅग 1 ला सेट केला जाईल. TF फ्लॅग 1 ला सेट करणं यालाच काय म्हणायचं, ओव्हरफ्लो. ओव्हरफ्लो फ्लॅग का म्हणायचं याला, ओव्हरफ्लो म्हणजे काय की तुम्ही मॅक्सिमम व्हॅल्यूला रीच झाला. ओके ना, जेव्हा तुम्ही मॅक्सिमम व्हॅल्यूला आपली व्हॅल्यू रीच होते तेव्हा हा TF फ्लॅग 1 होतो ना. आता कन्सिडर करा की मला ही प्रोसेस रिपीट करायची आहे, म्हणजे काय की मला अजून नेक्स्ट टाइम पण कॅल्क्युलेट करायचंय. मग त्या केसमध्ये जेव्हा मला नेक्स्ट टाइम कॅल्क्युलेट करायचं असतं, हा जो 1 झालेला याला आधी मला काय करावं लागतं, 0 करावं लागतं, आणि मगच मी काय करू शकते, मगच आपण काय करू शकतो, नेक्स्ट टाइम स्टार्ट करू शकतो. समजतंय का? मग नेक्स्ट टाइम परत सेम प्रोसिजर. काय, इथं व्हॅल्यू लोड करा आधी, त्या व्हॅल्यू लोड केल्या की TR बीटला सेट करा, TR बीटला सेट केलं की TF फ्लॅग मॉनिटर करा, आणि जेव्हा TF फ्लॅग मॉनिटर होईल त्या केसमध्ये काय होणार, हा ऑटोमॅटिकली